First point is definition of pictures and fastening. The arrangement required for connecting the rail end together and for fixing the rails to the sleeper in a track is called as picture and fastening. आता याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं काय केलेलं आहे, जे काही रेल एंड आहेत एकमेकाला कनेक्ट केलेलं आहे, एका ठिकाणी त्याला काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. दुसरी याच्यामध्ये जे काही पार्ट आहे किंवा कंपाऊंड आहे तो म्हणजे जे काही रेल आहे ते काय केलं आहे, स्लीपरला फिक्स केलेलं आहे. आलं का? यालाच काय म्हणलं जातं या अरेंजमेंटला, पिक्चर्स अँड फास्टनिंग. तर फर्स्ट काय, द अरेंजमेंट रिक्वायर्ड फॉर कनेक्टिंग द रेल एंड टुगेदर. जे काही रेल एंड आहेत त्यांना काय केलं आहे, ते या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे. नंतर जे हे झाल्यानंतर रेल एंड कनेक्ट केल्यानंतर जे काही रेल आहे ते काय केलं आहे, स्लीपरला कनेक्ट केलेलं आहे किंवा फिक्स केलेलं आहे. आणि हे कुठं आहे, इन अ रेल ट्रॅक इज कॉल्ड ॲज पिक्चर अँड फास्टनिंग. तर ही झाली आपली डेफिनेशन ऑफ पिक्चर अँड फास्टनिंग. याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्या प्रामुख्याने लक्षात पाहिजे, ते म्हणजे रेल एंड कनेक्शन आणि जी काही दुसरी गोष्ट आहे, जी काही रेल आहे ते काय केलेलं आहे, स्लीपरला इथं फिक्स केलेलं आहे. तर या दोन कंपोनंटचं इन्व्हॉल्वमेंट कशामध्ये असतं, पिक्चर अँड फास्टनिंगमध्ये असतं. मग यासाठी डिफरंट पिक्चर्स अँड फास्टनिंग युटिलाइज केलं जातं. उदाहरणार्थ जे काही पिक्चर असतील ते प्लेट असेल, बेरिंग प्लेट फिश प्लेट असेल, बेरिंग प्लेट असेल किंवा चेअर असेल, हे काय आहेत, पिक्चर्स आहेत. आणि जे काही फास्टनिंग आहेत, जे तुमचे स्पाइक्स असतील ते काय आहेत, फास्टनिंग आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन ऑफ पिक्चर. द रेल्स विच आर फिक्स परमनंटली विथ इच अदर अँड फिटिंग रिक्वायर्ड फॉर दिस इज नोन ॲज पिक्चर. आता जे काही रेल्स ते काय केलं जातं, एकमेकांना परमनंटली फिक्स केलं जातं. एकमेकांचं जे काही याच्यामध्ये एंड आहेत ते एंड काय केलं जातं, एकमेकाचं जे काही फिश बोर्ड असतील त्याच्या साहाय्याने त्याला काय केलं जातं, कनेक्ट केलं जातं. मग ते अरेंजमेंट काय केलं जातं, त्याच्यामध्ये क्रिएट केलं जातं, त्याला काय म्हणलं जातं, पिक्चर्स. आणि दुसरी डेफिनेशन्स आहे त्याच्यामध्ये जी काही रेल आहे ते काय केलेलं आहे, त्या स्लीपरला फिक्स केलेलं आहे किंवा कनेक्ट केलेलं आहे किंवा रेल आणि रेलचं याच्यामध्ये कनेक्शन केलेलं आहे. मग ही जी काही अरेंजमेंट असेल त्याला काय म्हणलं जातं, फास्टनिंग म्हणलं जातं. जी काही डेफिनेशन ऑफ फास्टनिंग आहे, द अरेंजमेंट विच इज जस्ट रिक्वायर्ड फॉर सेक्युरिंग कनेक्शन बिटवीन रेल्स अँड स्लीपर अँड रेल आर नोन ॲज फास्टनिंग. आता जी काही सेकंड डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ फास्टनिंग, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही स्लीपर रेल आणि स्लीपरचं कनेक्शन केलेलं आहे आणि दुसरं काय, रेल आणि रेलचं कनेक्शन केलेलं आहे. मग याला काय म्हणलं जातं, फास्टनिंग म्हणलं जातं. जे काही फास्टनिंग क्रिएट घडून आणण्यासाठी त्या ठिकाणी बोल्ट्स लागतात, स्पाइक्स लागतात. तरी हे त्याची काय ॲक्सेसरीज आहेत किंवा फिटिंग्स त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. जे काही फर्स्ट डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ पिक्चर्स, या ठिकाणी प्रामुख्याने 3 कंपोनंट लागतात. फिश प्लेट असेल, बेरिंग प्लेट आणि चेअर्स इत्यादी पिक्चर्स रिक्वायर्ड लागतात फॉर इन केस ऑफ पिक्चर. जी काही डेफिनेशन ऑफ पिक्चर आहे ते काय, द रेल्स विच आर फिक्स परमनंटली विथ इच अदर अँड फिटिंग रिक्वायर्ड फॉर दिस इज नोन ॲज पिक्चर. जी काही रेल्स आहेत त्याला एकमेकांना परमनंटली फिक्स करण्यासाठी जी काही फिटिंग्स रिक्वायर्ड आहे त्या फिटिंग रिक्वायर्डला काय म्हणलं जातं, पिक्चर्स असं म्हणलं जातं. आणि नेक्स्ट जी काय डेफिनेशन ऑफ फास्टनिंग, द अरेंजमेंट विच इज जस्ट रिक्वायर्ड फॉर सेक्युरिंग कनेक्शन बिटवीन रेल्स अँड स्लीपर अँड रेल आर नोन ॲज फास्टनिंग. आता याच्यामध्ये जे काही फास्टनिंग आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, रेल स्लीपरला कनेक्ट केलेलं आहे आणि दुसरं काय, रेल अँड रेलचं कनेक्शन केलेलं आहे. मग असे जे अरेंजमेंट आहे करायचे असते त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं सेक्युरिंग कनेक्शन करायचं असतं, याला काय म्हणलं जातं, फास्टनिंग म्हटलं जातं.
नेक्स्ट, आता जे काही एक्झाम्पल्स ऑफ पिक्चर्स आहेत, तर फिश प्लेट, बेरिंग प्लेट, चेअर्स, आणि जे काही एक्झाम्पल्स ऑफ फास्टनिंग आहेत ते आहेत आपलं स्पाईक, बोल्ट्स आणि कीज. तर हे काय आहेत एक्झाम्पल ऑफ फास्टनिंग आहेत. आता जे काही एक्झाम्पल ऑफ पिक्चर आहेत त्याच्यामध्ये फिश प्लेट, बेरिंग प्लेट आणि चेअर्स, जे काही एंड टू एंड कनेक्शन असतं, दोन रील एका ठिकाणी काय करायचं असतं, जॉईंट करायचं असतं, त्या केसमध्ये काय करायचं यांचा उपयोग केला जातं फिश प्लेट्स, बेरिंग प्लेट्स आणि चेअरचं. आणि जे काही पासनिंग आहेत, एक्झाम्पल ऑफ पासनिंग, जेव्हा तुमचं जे काही रेल आहे जेव्हा स्लिपरला कनेक्ट करायचं असेल तेव्हा याचा उपयोग केला जातो स्पाईक, बोल्ट आणि कीजचा. ह्या दोन्हीमधला डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे. पिक्चर्स कधी युटिलाइज करायचं आणि पासनिंग कधी युटिलाइज करायचं. तर जे काही पिक्चर्स आहेत ते एंड कनेक्शन करते वेळेस. आता याच्यामध्ये नेक्स्ट जे टाईप्स ऑफ पिक्चर अँड पासनिंग, आता इथमध्ये कंबाईन पिक्चर अँड पासनिंग दिलेलं आहे. तर फर्स्ट पिक्चर अँड पासनिंग आहे फिश प्लेट स्पाइक्स. जे काही स्पाइक आहे त्याचे 4 पार्ट आहेत: डॉग स्पाइक, स्क्रू स्पाइक, राऊंड स्पाइक, स्टँडर्ड स्पाइक अँड इलास्टिक स्पाइक. जे काही तर आता काय केलेलं कंबाईन दिलेलं आहे, सेपरेट दिलेलं नाही. तर जे काही टाईप्स ऑफ पिक्चर अँड पासनिंग आहेत तर इथं असं दिलं, ह्या स्लाईडवरती 2 दिलेले आहेत, फिश प्लेट अँड स्पाइक. जे काही स्पाइक्स आहेत त्याचे किती टाईप्स आहेत, 4 पार्ट्स आहेत, 5 पार्ट्स आहेत: डॉग स्पाइक, स्क्रू स्पाइक, राऊंड स्पाइक, स्टँडर्ड स्पाइक अँड इलास्टिक स्पाइक. तर हे झाले त्याचे टाईप्स. जे काही राऊंड स्पाइक आहे त्या राऊंड स्पाइकला रब स्पाइक देखील म्हटलं जातं, आणि जे काही स्क्रू स्पाइक आहे त्याला कोच स्क्रू असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच जे काही स्क्रू स्पाइक आहे इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोच स्क्रू, आणि जे काही राऊंड स्पाइक आहे, राऊंड स्पाइक इज ऑल्सो कॉल्ड ॲज रब स्पाइक. तर हे काय टाईप्स ऑफ स्पाइक्स आहेत. तर टोटल किती 5 टाईप्स आहेत स्पाइकचे. आणि ही फिश प्लेट किंवा त्या ठिकाणी स्प्लाइस बार असेल किंवा जॉईंट बार असेल यूज केलं जातं. नेक्स्ट बोल्ट्स. तर आता हे काय ते टोटल 4 टाईप्स आहेत बोल्टचे. फर्स्ट डॉग और हुक बोल्ट्स, नेक्स्ट फिश बोल्ट्स, रॅग बोल्ट्स, फँग नट बोल्ट्स. तर टोटल 4 टाईप्स ऑफ बोल्ट्स. नेक्स्ट चेअर्स. फर्स्ट type of chair, cast steel chair. Second, mild steel and cast iron slide chair. There are 2 types of chair: cast steel chair and mild steel and cast iron slide chair. Next, blocks. There are 4 types of blocks: hill blocks, distance blocks, crossing blocks, check blocks. These are the 4 types of blocks. आता जे काही चेअरचे टाईप पडलेले आहेत त्या ठिकाणी कास्ट स्टील चेअर्स आणि माइल्ड स्टील अँड कास्ट आयर्न स्लाईड चेअर, हे काय अकॉर्डिंग टू मटेरियल त्याचे काय आपल्यात टाईप्स पडलेले आहेत. नेक्स्ट जे काही तुमचं पहिल्यांदा पाहिलं आपण बोर्ड्स, तर बोर्डचे जे काही टाईप्स आहेत की ते टोटल 4 टाईप्स आहेत बोर्डचे. फर्स्ट डॉग, त्या डॉग बोर्डलाच हुक बोर्ड्स देखील म्हटलं जातं. नेक्स्ट जे काही फिश बोल्ट आहे, जे की आपलं जे काही फिश प्लेट आहे ते कनेक्ट करण्यासाठी इथं काय केलं जातं, फिश बोल्ट त्या ठिकाणी फिश बोल्ट त्या ठिकाणी यूज केलं जातं. नेक्स्ट ते काय होतं, रॅग बोल्ट, आणि लास्ट फँगनट बोल्ट. असे टोटल 4 बोल्ट्स काय केलं जातं त्या ठिकाणी यूज केलं जातं फॉर मेकिंग कनेक्शन, फॉर securing connection between 2 rail end. Next, keys. There are 4 types of keys: wooden key for cast iron chair, MS key
सी स्टुअर्ड की आणि डी मॉर्गन की. तर there are total 4 types of keys. Next, 5 types of key: quarter and tie bar key. Next, 7 plates: bearing plates, saddle plates. Types of plates are bearing plates and saddle plates. Last picture and fastening is anchors and anti-creepers. तर हे काय आहेत आपले टोटल जे काही 8 दिलेले आहेत, हे टोटल 8 नंबरपर्यंत. तर हे टोटल आपले काय आहेत पिक्चर अँड फास्टनिंग आहेत. नेक्स्ट फर्स्ट पॉईंट, डेफिनेशन ऑफ फिश प्लेट. द प्लेट्स विच आर यूज टू जॉईन वन रेल विथ अदर रेल टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ रेल इन अ ट्रॅक आर नोन ॲज फिश प्लेट. जे काही प्लेट आहे ते दोन रेल कनेक्ट करण्यासाठी किंवा त्याची जी काही कंटिन्युटी आहे ते घडवून आणण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी जी काही प्लेट त्या ठिकाणी युटिलाइज केली जाते त्या प्लेटला काय म्हणलं जातं, फिश प्लेट म्हणलं जातं. आता जी काही रेल एंड आहेत तर ते रेल एंड आपल्याला कनेक्ट करायचं आहे. मग ते रेल एंड कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी जी काही प्लेट त्या ठिकाणी युटिलाइज केली जाते त्या प्लेटला काय म्हणलं जातं, फिश प्लेट म्हणलं जातं. आता जे काही रेल आहेत त्याची जी काही लांबी आहे मॅक्झिमम 30 मीटर आहे, 12 मीटर आहे. तर ही काय त्याची लेंथ असते. मग आपला जो काही ट्रॅक प्लेस करायचा असतो तो किलोमीटरपर्यंत असतो, किलोमीटरमध्ये असतो. मग एक रेलची तर लांबी किलोमीटरमध्ये नसते. मग जे काही रेल्स आहेत 12 मीटर 30 मीटर त्यांना काय केलं जातं, त्या ठिकाणी जॉईंट केलं जातं. मग ती जॉईंट करण्यासाठी मग काय लागतं आपल्याला त्या ठिकाणी फिश प्लेटची रिक्वायरमेंट असते. मग जी काही एक जॉईंट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला किती मिनिमम दोन फिश प्लेट लागतात. आणि जे काही बोल्ट असतात तर त्या ठिकाणी 2 बोल्ट, 4 बोल्ट आणि 6 बोल्ट असे त्याची काय असते रिक्वायरमेंट असतात. आणि जे बोल्ट ह्या फिश प्लेटला कनेक्ट केलं जातो त्याला काय म्हणलं जातं, फिश बोल्ट असं म्हणलं जातं. तर ही जी काही फिश प्लेट आहे, फिश प्लेटचं जे काही फंक्शन जे आहे तर त्या जे काही कनेक्शन आहे ते त्याला सिक्युअर करणं आणि जी काही रेलची कंटिन्युटी आहे ते त्याला काय करणं, मेंटेन करणं. तर ह्या फिश प्लेटचा जो काही मेन यूज आहे तो ते काय आहे, जॉईंट करणं. नेक्स्ट जे काही फिश प्लेट आहे तर ते कशासाठी तर युटिलाइज केलं ते आता पहिला आपण. तर फिश प्लेट्स इज यूज टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ रेल इन अ ट्रॅक. आता या डायग्राममध्ये तुम्हाला काय केलेले फिश प्लेट दिलेली आहे. ही जी काही रेल जॉईंट आहे या ठिकाणी एक जॉईंट करायचं असलं तर त्या ठिकाणी 2 फिश प्लेट त्या ठिकाणी काय आहेत रिक्वायर्ड आहेत दोन्ही साईडला. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 बोल्ट दिसतात. मग जी काही 4 बोल्ट दिसतात आणि त्या बोल्टचं डायमीटर किती आहे, 32 mm डायमीटर आहे. तर जी काही 4 बोल्ट्स आहेत त्या 4 बोल्टचं जे काही डायमीटर दिलेलं आहे तर ती किती आहे, 32 mm डायमीटरचे ते होल त्या ठिकाणी क्रिएट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये ते बोल्ट त्या ठिकाणी प्लेस केलेलं आहे. जे काही यात पेसिंग दिलेली आहे ह्या 2 बोल्टमधलं ती किती आहे, 114 mm सेंटर टू सेंटर. जी काही पेसिंग दिलेली आहे त्या 2 बोल्टच्या होलमधली जी काही पेसिंग किती आहे तर 114 mm सेंटर टू सेंटर. आणि ही जी काही प्लेट बनलेली आहे ती कशापासून बनलेली आहे तर माइल्ड स्टीलपासून बनलेली आहे. आणि जी काही थिकनेस आहे ती किती आहे, 20 mm थिक आहे आणि लेंथ किती आहे, 456 mm लॉंग त्याची लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जी त्या प्लेटला होल्स जे आहेत ते होल्स किती आहेत, कदाचित तिथं 2 होल्स असतील किंवा 4 होल्स असतील किंवा 6 होल्स असतील. तर या इथं इमेजमध्ये तुम्हाला 4 होल्स दिसतात आणि त्याचं जे काही डायमीटर आहे तर ते किती आहे, 32 mm डायमीटर होल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत ॲट 114 mm सेंटर टू सेंटर. तर ही झाली फिश प्लेट या डायग्राममध्ये दिलेलं आहे. जी काही 2 रेल एंड आहेत ते काय केलं, त्याला जॉईंट करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फिश प्लेट युटिलाइज केलेलं आहे. जेणेकरून जे काही रेल आहे ते काय राहील, त्याची कंटिन्युटी मेंटेन राहील यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फिश प्लेट युटिलाइज केलेलं आहे. आणि ही फिश प्लेट कशापासून बनलेली आहे म्हणलं आपण,
तर ही जी काही फिश प्लेट आहे हे माइल्ड स्टीलपासून बनलेली आहे. जी काही थिकनेस ऑफ दिस प्लेट आहे ते किती आहे 20 mm आहे अँड लेंथ 456 mm आहे त्याची लेंथ आहे. आणि किती नंबर होल्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर 4 नंबर ऑफ होल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत. आणि डायमीटर किती प्रत्येकाचं 32 mm डायमीटर आहे. आणि जी काही त्या होलचं आणि जी काही पेसिंग आहे जी काही होलची जी काही पेसिंग आहे सेंटर टू सेंटर ती किती प्रोव्हाइड केलेली आहे तर 114 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे झालं फिश प्लेट. आता ह्याच्यामध्ये इमेजेस बघू काही फिश प्लेटच्या. तर ही फिश प्लेटचे इमेजेस आहेत. या ठिकाणी 6 बोल्ट यूज केलेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. इकडं 4 बोल्ट. हे फिश प्लेटचे अरेंजमेंट हे होल्स जे की 32 mm आहेत. आता जे काही फंक्शन आहे फिश प्लेटचं तर ते बघू फंक्शन. टू कनेक्ट द फिश प्लेट टू रेल. आता ह्याचं जे काही फंक्शन आहे तर फिश प्लेट काय केलं जातं रेलला कनेक्ट करण्यासाठी. नेक्स्ट टू कनेक्ट द चेअर और बेरिंग प्लेट टू टिंबर स्लीपर. आता जे फिश प्लेटचं जे काही फंक्शन आहे जे काही चेअर आहे किंवा बेरिंग प्लेट आहे त्या टिंबर स्लीपरला कनेक्ट करण्यासाठी त्याचा युटिलाइज केलं जातं. टू कनेक्ट द स्लीपर टू ब्रिज गर्डर. आता इथं गर्डरला डबल ई झाले ती एक्स्ट्रा ई झाली इथं. मग जे काही फिश प्लेट आहे त्याचा जो काही यूज आहे ते काय केलं जातं स्लीपर ब्रिज गर्डरला कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. आणि नेक्स्ट जे काही मेन फंक्शन आहे तर जे काही फिश प्लेट आहे ते काय करतं मेंटेन द कंटिन्युटी ऑफ रेल्स इन अ ट्रॅक. ते काय करतं जी काही रेलची कंटिन्युटी आहे ते काय करतं मेंटेन करतं. म्हणजेच इट मेंटेन्स द कंटिन्युटी ऑफ रेल्स इन अ ट्रॅक. तर हे त्याचं फोर्थ फंक्शन झालं. आणि परत जे काही फिश प्लेट आहे तर ते फिश प्लेट हेल्प्स इन मेंटेनिंग अलाइनमेंट ऑफ रेल्वे ट्रॅक बोथ व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. जे काही फिश प्लेट आहे त्याचं जे काही ते परत काय करतं हेल्प करतं कशामध्ये जी काही अलाइनमेंट आहे त्याला मेंटेन करतं रेल्वे ट्रॅकचा इन बोथ व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आणि जी काही फिश प्लेट आहे ते आणखी हेल्प करते जे काही व्हॅरिएशन्स असतात जे की टेम्परेचरमुळं त्या ठिकाणी निर्माण होतात. तर त्या ठिकाणी ते काय करतं जे काही एक्सपान्शन आहे किंवा कॉन्ट्रॅक्शन आहे रेलचं त्या ठिकाणी काय करतं ते प्रिव्हेंट करतं. आणि जी काही अशा प्रकारचं जे काही व्हॅरिएशन आहे तर ते कशामुळं होतं तर टेम्परेचरमुळं. आता नेक्स्ट आहे बेरिंग प्लेट. द प्लेट्स प्लेस बिटवीन फ्लॅट फुटेड रेल्स अँड वुडन स्लीपर इज कॉल्ड ॲज बेरिंग प्लेट्स. आता जी काही प्लेट आहे तर काय केलं आहे ते प्रोव्हाइड केलेले आहे. कुठं प्रोव्हाइड केलेले आहे बिटवीन फ्लॅट फुटेड रेल्स अँड वुडन स्लीपर इज कॉल्ड ॲज बेरिंग प्लेट. आता ही जी काही बेरिंग प्लेट कशापासून बनलेली आहे तर ती ही जी काही बेरिंग प्लेट आहे एकतर ते स्टीलपासून बनलेली असेल किंवा कास्ट आयर्नपासून बनलेली आहे. आणि जे काही बेरिंग प्लेट आहे ह्याचे 2 टाईप्स आहेत फ्लॅट बेरिंग प्लेट्स आणि कांटेड बेरिंग प्लेट. तर हे काय त्याचे टाईप्स ऑफ प्लेट्स आहेत बेरिंग प्लेटचे. ही जी काही बेरिंग प्लेट आहे त्याला काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत जी की ही बेरिंग प्लेट युटिलाइज केल्यामुळं जे काही स्लीपर्स आहेत ते काय होतात सिंक होण्यापासून आणि डॅमेज होण्यापासून काय होतात त्या ठिकाणी ते प्रिव्हेंट होतात. सिंक होण्यापासून किंवा डॅमेज होण्यापासून ते काय होतात प्रोटेक्ट होतात. आणि जी काही बेरिंग प्लेट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्यामुळं जो काही येणारा लोड आहे तो काय होतो लार्जर एरियावरती काय होतो डिस्ट्रीब्यूट होतो. जी काही स्लीपर आहे त्या स्लीपरच्या लार्जर एरियावरती काय होतो डिस्ट्रीब्यूट होतो. आणि जे काही स्लीपर आहे ते काय करतं जे काही पासनिंग आहे त्यांना मदत करतं जेणेकरून जे काही स्लीपर आहे ते काय होतं त्या ठिकाणी लोडच्या व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये फिक्स त्या ठिकाणी बसलं जातं.
तर हे काय आहेत बेरिंग प्लेट. तर हे काय आहेत डायग्राम्स आहेत फ्लॅट बेरिंग प्लेट्स अँड कॅन्टेड बेरिंग प्लेट्स. हे काय आहेत टाईप्स ऑफ बेरिंग प्लेट्स आहेत. फ्लॅट बेरिंग प्लेट्स अँड कॅन्टेड बेरिंग प्लेट्स. जे की ह्याची जी काही अरेंजमेंट आहेत या अरेंजमेंटवरून ह्याचे काय पडलेत नेम्स याचे नावं पडलेले आहेत फ्लॅट बेरिंग प्लेट्स अँड कॅन्टेड बेरिंग प्लेट्स. The next function of bearing plate to prevent sinking of rail in wooden slipper. आता जी काही स्लीपर आहे रेल आहे तो काय जर त्या ठिकाणी आपण बेरिंग प्लेट नाही प्रोव्हाइड केलं तर ते काय झालं असतं सिंक झालं असतं. मग त्या ठिकाणी बेरिंग प्लेट प्रोव्हाइड केल्यामुळं त्या ठिकाणी ते काय झालं सिंक होण्यापासून ते प्रोटेक्ट झालं. मग त्या ठिकाणी प्रिव्हेंट झालं सिंक त्या ठिकाणी होणार नाही. नेक्स्ट टू डिस्ट्रीब्यूट द लोड युनिफॉर्मली. आता जे काही लोड आहे तर ते काय होईल त्या स्लिपरवरती इक्वली काय होईल डिस्ट्रीब्यूट होईल लार्जर एरियावरती. नेक्स्ट टू इनेबल द स्पाईक टू बी हेल्ड टाईट. त्याच्यामुळं काय होईल जे काही स्पाईक्स आहेत ते एकदम फंबली आणि टाईटली त्या ठिकाणी फिक्स होतील आणि त्याला होल्ड करून ठेवतील. नेक्स्ट टू प्रिव्हेंट द शिफ्टिंग ऑफ रेल. त्याच्यामुळं काय होईल जे काही रेलचं शिफ्टिंग होतं किंवा जी काही मुवमेंट होते ती काय त्या ठिकाणी काय होते त्या ठिकाणी प्रिव्हेंट होऊन जाते. नेक्स्ट टू एलिमेंट ॲडिंग ऑफ वुडन स्लीपर. त्या ठिकाणी काय होईल त्या ठिकाणी एक्सेसिव्ह त्या ठिकाणी आपलं काय करावं लागलं असतं वुडन स्लीपर ॲड करावं लागला. त्या ठिकाणी काय होतं हा प्रॉब्लेम जर बेरिंग प्लेट त्या ठिकाणी युटिलाइज केलं तर मिनिमाइज होऊन जातो. नेक्स्ट टू मेंटेन द गेज वेन बेरिंग प्लेट्स आर यूज. आता जी काही बेरिंग प्लेट्स आहेत ते कशावरती प्लेस केलं जातं स्लीपरवरती आणि ते स्लीपरवरती प्लेस केल्यामुळं जे काही गेज डिस्टन्स असतं ते काय होतं त्या ठिकाणी मेंटेन राहतं. त्याची लॅटरल मुवमेंट होत नाही. लॅटरल मुवमेंट न झाल्यामुळं जे काही गेज डिस्टन्स आहे ते फिक्स राहतं आणि त्याचं मुवमेंट त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यामुळं ते काही गेज डिस्टन्स आहे ते त्या ठिकाणी मेंटेन राहील आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व हे वरचे जे काही फंक्शन्स आहेत ते प्रॉपरली फुलफिलमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी काय होईल त्या ठिकाणी इकॉनॉमिक टू अचीव द इकॉनॉमी. मग त्या ठिकाणी काय होईल आणि जे काही बेरिंग प्लेट्स ज्या उद्देशासाठी बसवलेलं आहे मग ती काय करेल जे येणारे डिफेक्ट्स आहेत किंवा प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय करेल मिनिमाइज करेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होऊ शकते आपल्याला रिपेरिंग किंवा मेंटेनन्स त्या ठिकाणी रेस्ट त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. अशा त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्या जी काही इकॉनॉमी आहे त्या ठिकाणी अचीव होऊन जाते किंवा ते त्या ठिकाणी फायदेशीरपणा आपला त्या ठिकाणी मिळून जातो. तर हे काय फंक्शन्स ऑफ बेरिंग प्लेट्स. फर्स्ट होतं आपलं टू प्रिव्हेंट सिंकिंग ऑफ रेल इन वुडन स्लीपर. जे काही वुडन स्लीपर आहे त्या जे काही रेल आहे ते रेल वुडन स्लीपरमध्ये सिंक होण्यापासून त्याला काय करायचं प्रिव्हेंट करायचं ते रोखलं जातं. कशामुळं बेरिंग प्लेटमुळं. आणि बेरिंग प्लेटमुळं आणखी काय होतं जे काही लोड असतो तो लोड काय होतो त्या स्लीपरवरती ओव्हर लार्ज एरियावरती स्प्रेड होतो. नेक्स्ट स्पाइक्स आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. तर देर आर 5 टाइप्स ऑफ स्पाइक. डॉग स्पाइक, राउंड स्पाइक, स्क्रू स्पाइक इलास्टिक स्पाइक अँड स्टँडर्ड स्पाइक. तर टोटली ते 5th नंबरची जी काही स्पाइक आहे ती इथं दिलेलं नाही. तर टोटल किती टाईप्स आहेत स्पाइकचे 5 टाईप्स आहेत. फर्स्ट डॉग स्पाइक, राउंड स्पाइक, स्क्रू स्पाइक, इलास्टिक स्पाइक अँड लास्ट स्टँडर्ड स्पाइक. तर टोटल 5 टाईप्स आहेत स्पाइकचे. जे काही स्क्रू स्पाइक आहे त्याला कोच स्क्रू देखील म्हणलं जातं आणि जे काही राऊंड स्पाइक आहे त्याला काय म्हणलं जातं रफ स्पाइक देखील म्हणलं जातं. तर ही काय टोटल 5 टाईप्स आहेत. तर मी परत एकदा रिवाईज करतो. फर्स्ट डॉग, सेकंड राऊंड, थर्ड स्क्रू, फोर्थ इलास्टिक आणि 5th स्टँडर्ड. आता काय ते रिक्वायरमेंट्स ऑफ स्पाइक. द स्पाइक शुड बी strong enough to hold rail in position and enough resistance to motion to retain its position. जे काही स्पाइक त्या ठिकाणी आपण युटिलाइज करणार आहोत ते कसं पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे जेणेकरून जी काही रेल आहे ती प्रॉपरली त्याच्या पोझिशनमध्ये काय होईल ते
धरून ठेवेल. त्याच्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी इनफ रेजिस्टन्स होऊन जाईल. जी काही ट्रेन मोशन असते त्या ठिकाणी त्या मोशनला ते काय करेल, रजिस्ट करून आणि जी काही रील आहे त्या स्टेबल त्या पोझिशनला त्या ठिकाणी मेंटेन असतील. नेक्स्ट जी काही स्पाईक आहे त्याची जी काही कॉस्ट आहे कसं असली पाहिजे, चिप इन कॉस्ट असलं पाहिजे. जे काही स्पाईक आहे ती कॉस्ट कसं असली पाहिजे, स्पाईकची चिप असली पाहिजे. नेक्स्ट डीप हॅज पॉसिबल फॉर बेटर होल्डिंग पॉवर. जे काही स्पाईक आहे जे एंटायर जे काही स्लीपर थिकनेस आहे तिथपर्यंत ते काय केलं पाहिजे, इन्सर्ट झाले पाहिजे. अशा पद्धतीनं ती जी काही स्पाईक आहे ते कसं असले पाहिजे, स्पाईक शुड बी deep as possible for better holding power. Next, easy in fixing and removal from slipper. जे काही स्पाईक रिक्वायर्ड आहेत त्याची अरेंजमेंट कसं असली पाहिजे, इझी असली पाहिजे, जेणेकरून त्याला आपण इझिली फिक्स करू आणि त्याला परत जर एखाद्या काढायचं असेल तर त्याला ते स्लिपरपासून इझिली निघायला पाहिजे. जे काही लास्ट रिक्वायरमेंट आहे, कॅपेबल ऑफ मेंटेनिंग द गेज. आता जे काही लास्ट रिक्वायरमेंट आहे तर ते काय, कॅपेबल ऑफ मेंटेनिंग द गेज. स्पाईक कसं असलं पाहिजे, त्याची जी काही क्षमता असली पाहिजे जेणेकरून जे काही गेज आहे त्या ठिकाणी मेंटेन राहिलं पाहिजे. नेक्स्ट आता पहिला पॉईंट आहे डॉग स्पाईक. डॉग स्पाईक्स आर कॉमनली यूज. जे काही डॉग स्पाईक्स आहेत ते काय केलं शक्यतो जास्तीत जास्त वापर केला जातो. जे काही डॉग स्पाईक्स आहेत ते काय करतं, जे काही रेल फ्लॅंज आहेत आणि टिंबर बीम आहे याला प्रॉपरली त्या ठिकाणी होल्ड करून ठेवतं. जे काही शेप ऑफ हेड आहे त्या डॉग स्पाईकचा जे काही डॉगचे एअर आहेत त्याच्यासारखं ते दिसतं. त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं गेलं, जे काही एअर आहेत त्या डॉगचे त्याच्यासारखं ते दिसलं गेलं म्हणून त्याला काय म्हणलं, डॉग स्पाईक. त्याचे जे काही कान आहेत ह्या स्पाईकचे जे काही हेड आहे त्याचे जे काही कान आहेत त्याच कसं दिसतं, ती कुत्र्याच्या कानासारखं दिसतं म्हणून त्याला काय म्हणलं गेलं, डॉग स्पाईक. याचं जे काही सेक्शन आहे या स्पाईकचं ते कसं आहे, स्क्वेअर आहे आणि जे काही बॉटम पार्ट आहे ते कसं आहे, पॉइंटेड आहे किंवा चिजल शेप आहे. आणि जे काही डॉग स्पाईक्स आहेत तर ते कसं आहे, चिपेस्ट आहेत आणि इझी इन फिक्सिंग अँड रिमूव्हिंग फ्रॉम स्लिपर. हे जे काही डॉग स्पाईक्स आहेत ते कसे आहेत, सिंपल आहेत आणि सिंपल पण आहेत आणि ते स्वस्त पण आहेत, जेणेकरून ते त्याचे इझी आपण फिक्स करू शकतो आणि स्लिपरपासून त्याला सहजरित्या काढू शकतो. आणि याचं जे काही मेन ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते काय, ते जे काही गेज डिस्टन्स आहे ते काय करतं, ते प्रॉपरली त्या ठिकाणी मेंटेन करतं. तर ही काय त्याचे एक्सप्लेनेशन ऑफ डॉग स्पाईक. तर ही काय केलं जातं, डॉग स्पाईक कॉमनली यूज केलं जातं, पहिला पॉईंट. दुसरा जो पॉईंट होता ह्याचा जो काही युटिलायझेशन आहे तर हे डॉग स्पाईक कशासाठी यूज केलं जातं, डॉग स्पाईक्स आर यूज टू होल्ड द रेल फ्लॅंज विथ टिंबर स्लिपर. ह्याचा जो काही युटिलाइज केलं जातं तर ह्याचं यूज कशासाठी केलं जातं, तर जे काही रेल फ्लॅंज आहेत विथ टिंबर त्यासाठी केलं जातं. तर ही काय डॉग स्पाईकची डायग्राम या ठिकाणी डॉग स्पाईक. नेक्स्ट स्क्रू स्पाईक, टेम्पर्ड स्क्रू विथ व्ही थ्रेड्स यूज टू फास्टन द रेल्स विथ टिंबर स्लिपर. जे काही स्क्रू पाईप आहे ते काय केलेलं इथं टेम्पर्ड स्क्रू आहेत विथ त्याचं जे काही थ्रेड्स आहेत तर व्ही टाईपची या ठिकाणी थ्रेड्स यूज केलं गेलं. आणि याचा जो काही युटिलायझेशन केलं तर टू होल्ड द रेल्स विथ टिंबर स्लिपर. तर नेक्स्ट हेड इज सर्क्युलर विथ स्क्वेअर प्रोजेक्शन. ह्याच्यातलं जे काही हेड आहे ते कसं केलेलं आहे, याच्यामध्ये सर्क्युलर आहे विथ स्क्वेअर प्रोजेक्शन. जे काही प्रोजेक्शन आहे ते कसं आहे, याच्यामध्ये स्क्वेअर प्रोजेक्शन आहे. त्याच्यामध्ये टॉपला जे काही प्रोव्हाइड केलेलं आहे ते कसं आहे, स्क्वेअर प्रोजेक्शन आहे. आणि जे काही नेक्स्ट जे काय स्क्रू पाईप, परत त्याच्यामध्ये स्क्रू पाईप आहे, टॉपला जे स्क्वेअर आहे. आणि डॉग जे स्पाईक आहे याच्यापेक्षा जे काही याची होल्डिंग पॉवर आहे ती कशी आहे, डबल आहे. आणि याचं जे काही डिसॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे ह्याची जी काही कॉस्ट आहे ती कशी आहे,
मोर आहे ॲज कम्पेअर्ड टू डॉग स्पाईक. आणि जे काही गेज मेंटेनन्स आहे याच्यामध्ये कसं आहे डिफिकल्ट आहे. आणि ह्याचं जे काही ऑपरेशन आहे ह्याला काय करायचं, ह्याला ड्रिवन करायचं असतं स्लिपरमध्ये. तर ज्या पद्धतीनं आपण डॉग स्पाईक्स इन्सर्ट केल्या होत्या स्लिपरमध्ये, सिमिलर त्याच पद्धतीने ह्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे स्लिपरमध्ये. तर हे काय आपले स्क्रू स्पाईक आहे. जेव्हा आपल्या एक्झाममध्ये असे प्रकारचे एखादे इमेज दाखवलं, ऑनलाईन एक्झाम असतील, तर त्या केसमध्ये हे इमेज अशा पद्धतीनं जर डिस्प्ले केलं तर याचं तुम्हाला जे काही नाव आहे किंवा नेम आहे ते इझिली काय आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर परत एकदा थोडक्यात रिवाईज करू. तर याची जी काही होल्डिंग पॉवर आहे ती कशी आहे, डबल आहे ॲज कम्पेअर्ड टू डॉग स्पाईक. आणि जी काही लॅटरल स्टॅबिलिटी असते तर बेटर असते ॲज कम्पेअर्ड टू डॉग स्पाईक. आणि कॉस्टच्या तुलनेत जर डॉग स्पाईक आणि स्क्रू पाईक यांच्यामध्ये जर डिफरन्स केला तर जे काही स्क्रू स्पाईक्स आहेत आर मोर कॉस्टली ॲज कम्पेअर्ड टू डॉग स्पाईक. म्हणजे जे काही डॉग स्पाईक आहेत ह्याच्या तुलनेत स्क्रू पाईकची जी काही किंमत आहे, कॉस्ट आहे, ते कशी हाय आहे. आता राऊंड स्पाईक हेड आयदर सिलेंड्रिकल और हेमिस्पेरिकल. ह्याचा जो काही हेड आहे ते कसं आहे, एकतर सिलेंड्रिकल असेल किंवा हेमिस्पेरिकल. आणि ह्याचं जे काही यूज केलं जातं ह्याचं फिक्सिंग द चेअर्स ऑफ बुल हेडेड रेल्स टू वुडन स्लीपर. आता ह्याचं जे कुठल्या केसमध्ये युटिलाइज केलं जातं, जे काही आपले रेल्स आहेत, बुल हेडेड रेल्स असतील किंवा फ्लॅट फुटेड रेल्स असतील किंवा डबल हेडेड रेल्स असतील, पण यापैकी जो काही बुल हेडेड रेल्स आहे त्या केसमध्ये राऊंड स्पाईकचं युटिलाइज केलं जातं, जे की त्या ठिकाणी स्लीपरला त्याला कनेक्ट करायचं असतं. म्हणजेच या ठिकाणी जे काही राऊंड स्पाईक आहे ते कशासाठी युटिलाइज केलं गेलं, टू कनेक्ट द बुल हेडेड रेल्स टू वुडन स्लीपर. म्हणजे बुल हेडेड रेल्स आहे त्याचं जे काही फ्लॅंज आहे त्याचं फ्लॅंज आणि वुडन स्लीपरचं कनेक्ट करण्यासाठी किंवा फिक्सिंग करण्यासाठी या ठिकाणी राऊंड स्पाईक युटिलाइज केलं गेलं. आता हे काय डिफरंट शेप्स आहेत किंवा टाईप्स आहेत, डॉग स्पाईक, स्क्रू पाईप, राऊंड स्पाईक अँड स्टँडर्ड पाईक. ह्याचे जे काही आहेत हे इमेजेस आहेत किंवा डायग्राम्स आहेत. याच्यामध्ये पहिलं दिसते आपला डॉग स्पाईक, त्यानंतर स्क्रू पाईक पाहिला आपण, राऊंड स्पाईक, स्टँडर्ड स्पाईक यामध्ये ह्या इमेजमध्ये दिलेलं आहे. जे काही डॉग स्पाईक आहे त्याची जी काही कॉस्ट आहे ती कशी आहे, लेस आहे ॲज कम्पेअर्ड टू स्क्रू स्पाईक. आणि जे काही राऊंड स्पाईक दिले त्याच्यामध्ये परत या इमेजमध्ये जी राऊंड स्पाईक आहे ते केव्हा युटिलाइज केले जातं, जेव्हा जे काही रेल आहे बुल हेडेड रेल तो स्लीपरला कनेक्ट करायचा असेल तर त्या केसमध्ये ते युटिलाइज केलं जातं. आता लास्ट जे काही स्पाईक आहे, इलास्टिक स्पाईक टू ओव्हरकम द प्रॉब्लेम्स ऑफ डॉग स्पाईक्स. हे इट ऑब्सर्व द वेव मोशन ऑफ रेल विदाउट गेटिंग इट लूज. आता जे काही डॉग स्पाईकमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते भरून काढण्यासाठी काय केलेलं आहे, इलास्टिक स्पाईक त्या ठिकाणी काय केले, यूज केलेले आहे. जे काही इलास्टिक स्पाईक आहे ते काय करते, जे काही ट्रेनच्या मोशनमुळे जे काही वेव्ह मोशन रेलमध्ये त्या ठिकाणी फॉर्म होतात ते ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी इलास्टिक स्पाईक त्या ठिकाणी काय केलेलं आहे, युटिलाइज केलेलं आहे. नेक्स्ट, इलास्टिक स्पाइक्स आर प्रोव्हाइडेड बेटर ग्रीप अँड रिझल्ट इन रिडक्शन ऑफ वेअर अँड टेअर ऑफ रेल. जे काही इलास्टिक स्पाईक आहेत ते युटिलाइज केल्यामुळं त्या ठिकाणी बेटर ग्रीप त्या ठिकाणी अचीव झालेला आहे. आणि त्याचा रिझल्ट काय झालेला आहे, जे काही वेअर अँड टेअर होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे जे काही वेअर आहे टेअर आहे त्याच्यामध्ये काय झालं आहे, रिडक्शन झालेलं आहे. आणि अशा प्रकारचे जे काही स्पाईक्स आहेत ते जनरली कुठे युटिलाइज केलं जातं, इन
ब्रिटिश रेल्वे. तर ही आहे आपली इलास्टिक पाईप. आता जी काही इमेज दिलेली आहे त्या इमेजमध्ये जी काही वुडन स्लीपर आहे ती त्या वुडन स्लीपरमध्ये हे याचा काय केलेलं आहे युटिलाइज केलेला आहे, जेणेकरून ही जी काही स्पाईक आहे ते काय केलेलं आहे, जे काही रेलचं बॉटम फ्लॅंज आहे त्या बॉटम फ्लॅंजला काय केलं आहे त्या ठिकाणी होल्ड करून ठेवण्यासाठी या स्पाईकचं त्या ठिकाणी युटिलाइज केलेलं आहे. ह्याचं मेन जे काही ॲडव्हान्टेज आहे, हे मेन ॲडव्हान्टेज हे आहे की जे काही डॉग स्पाईक आहे त्याच्यातली